तर राम राम मंडळी, आज होती आपल्याला सुट्टी म्हणून शाळेत नाही गेलो. तुम्ही म्हणाल कशाची सुट्टी, तर आज रविवार होता की राव मंडळी. तर असे 2-3 प्रकारचे व्यायाम करून घेतले. पहिले मारल्या दोरी उड्या आणि यानंतर 2 एक्सरसाइज करून आज फवारायचं होतं आपल्याला रोडच्या कडीला झालेलं तण. तर पप्पांनी आणलं होतं मीरा 71 तणनाशक. ते फवारून आपल्याला लावायची होती आंब्याची झाडे. तुम्ही म्हणाल आंब्याची झाडे तर वर खूप लावले आहेत, आता कुठे लावायचे आहेत, तर आपल्याला आता रोडच्या कडीला नारळांच्या झाडामध्ये लावायचे आहे. सर्वात आधी 2 पंप घेऊन लावले किराव चार्जिंगला. तुम्हाला प्रश्न पडला असेल 2 पंप कशाला, तर एक पंप लागत होता तणनाशक फवारायला आणि एक पंप लागत होता पीक फवारायला. खूप दिवस झालं आपल्या व्हिडिओ मध्ये कुठे दिसत नाही, कारण तिचा पार्किंग मोड हटत नाही. तुम्हाला काही माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. पप्पांनी टाकलं गायला खायला. विहिरीचं पाणी बघून मी निघालो पप्पांना पंप भरण्यात मदत करायला. सगळ्यात पहिल्यांदा पप्पांनी टाकलं पंपात औषध, मग नंतर पप्पांनी पंपात पेलं लिंबू. तर तुम्ही म्हणाल लिंबू कशासाठी, तर ते तणावर औषध चिटकून राहण्यासाठी. मग नंतर मी पप्पांच्या पाठीवर दिला पंप उचलून. पप्पा पंप घेऊन निघाले फवारायला. पप्पांनी सुरुवात केली फवारायला, तर थोड्याच वेळात पप्पांनी सगळं फवारून घेतलं. पप्पांचं झालं होतं फवारून. ते म्हणले मी आता दमलो, तुम्ही लावा झाड. तर आपल्याला लावायचे होते 5 झाडे. पहिलं खोरं मारलं कीच मला कळालं इथं तर सगळा मुरमच आहे, तर जाऊ द्या म्हणलं. तरी बी मी कसं तरी करून खड्डा घेतला आणि रोपाची पिशवी फाडली आणि त्या खड्ड्यात रोप लावून घेतला आणि त्याला मस्तपैकी माती लावून घेतली. मी झाड लावतच होतो तेवढ्यात मला दिसलं की दादा दुसरा खड्डा घेऊन तोही झाड लावत होता. मी एक झाड लावत होतो तेवढ्यातच दादाने 3 झाडं लावली. दादाने लास्टचं झाड लावून घेतलं आणि हे बघा नारळाच्या मध्ये आम्ही लावलेले आहेत आंब्याचे छोटे छोटे झाड. हा बघा आपला ऊस लावलेला किती मोठा झालेला आहे. आपल्या ऊसाला लावून 1 महिना झालेला आहे. ऊस पाहून मी निघालो गोसावळे तोडायला, पण माझं नशीब फुटकं. मला गोसावळे मिळालेच नाही. जाता जाता ह्या सुकलेल्या माळव्यावर नजर पडली. तुम्हाला प्रश्न पडला असेल कसलं माळवं, तर तुम्ही माझा फर्स्ट ब्लॉग पाहिला नसेल तर तेवढा नक्की बघा, चॅनलवर आहे. गाय ओरडत होती तर मी गेलो तिच्याकडे आणि म्हणालो तिला काय झालं, तर ती म्हणाली मला भूक लागली आहे. तर मी म्हणलं तुला चारा टाकतो मी, पण ह्यांना सबस्क्राईब करायला सांग. तर ती काय म्हणते पहा, सबस्क्राईब करा रे मित्रांनो. सर्वात आधी तिला पाणी पाजावं म्हणलं आणि मग मी घेतलं तिला पाणी पाजून. ती तर आपल्या पुढची निघाली, ती पाणीच पिली नाही. काय मी निघलो गवत आणायला. असं हिरवगार गवत घेतलं तोडून, गवत टाकलं खांद्यावर आणि मी निघालो गायला टाकायला. आणि टाकलं मी गायला गवत. गवत खाऊन गाय पण म्हणाली एक सबस्क्राईब करा की राव मंडळी. भेटूया पुढच्या रविवारी.